खानदेशातील प्रसिद्ध मांडे तयार करण्याची पद्धत। त्याच्यासाठी आधी प्रथम पुरण शिजवून घेतलेलं आहे आणि कणिक म्हणून मैद्याचा वापर केलेला। इथे मैद्यामध्ये आधी 2-3 टेबलस्पून मीठ, थोडंसं मोहन आणि थोडंसं दूध टाकून भिजवून घ्यायचं, तिंबून घ्यायचं। थोड्या वेळ थोडं पातळच तिंबलेलं आहे हे। थोड्या वेळ हे अर्धा एक तास तिंबून तसंच राहू द्यायचं। आणि आता बघूया आपण मांडे त्यापासून तयार कसे करायचे। मांड्यांची प्रोसेस हातच येते मेनली। प्रथम पुरणपोळी प्रमाणे पोळी लाटून घ्यावी। आता थोडी पोळी लाटून घेतल्यानंतर त्याला हळूहळू हातावर अशा पद्धतीने पसरवून घ्यावे। जेवढी ही पोळी लांबवता येईल तेवढी लांबवलेली चांगली, कारण मांडे हे अतिशय पातळ, आपल्या पोळीच्या पापुद्र्यासारखे पातळ असतात। खानदेशामध्ये हे मांडे भाजण्यासाठी माठाच्या खापराचा उपयोग केला जातो, पण आता आपण इथे कढईच्या बॅक साइड वर ते भाजणार आहोत। सुंदर पोळी फुगत आहे, मांडे फुगत आहेत। मांड्यांची घडी घालण्याची एक विशिष्ट पद्धत असते। भाजल्यानंतर
आता हे मांडे तयार झालेले आहेत. मांडे सर्व करा. गरम गरम मांडे, तूप आणि रस. खानदेशातील प्रसिद्ध डिश. येऊ दे ना.